महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी अंतर्गत मान्यता प्राप्त आदर्श कृषि तंत्र विद्यालय भवानीनगर, कुंडल रोड, विटा, जिल्हा सांगली। प्रवेश सुरू। इयत्ता 10वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी कृषि तंत्र पदविका अभ्यासक्रमास प्रवेशाची सुवर्ण संधी। सर्व भौतिक व शैक्षणिक सुविधांनी परिपूर्ण आणि शैक्षणिक गुणवत्ता देणारे आदर्श कृषि तंत्र विद्यालय विटा, जिल्हा सांगली। प्रवेश सुरू। आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या आणि आपला प्रवेश निश्चित करा। आदर्श कृषि तंत्र विद्यालय भवानीनगर, कुंडल रोड, विटा, जिल्हा सांगली। संपर्क आपल्या समोर। नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। सांगली जिल्ह्यातील दुष्काळी भागात शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र सुरू व्हावे म्हणून गेले कित्येक दिवस खानापूर आटपाडीचे युवा नेते वैभव पाटील प्रयत्न करत होते। या प्रयत्नांना आज प्रत्यक्ष यश आलेलं पाहण्यास मिळाले। आज चालू शैक्षणिक वर्षापासून प्रत्यक्ष शिवाजी विद्यापीठाच्या उपकेंद्राचे कामकाज सुरू करण्याविषयी प्रशासकीय स्तरावरून हालचाली गतिमान होत आहेत। त्यातीलच एक भाग म्हणून आज विद्यापीठाच्या समितीने या उपकेंद्राचा कारभार येत्या काही दिवसातच सुरू करण्यासाठी इमारतीची प्रत्यक्ष पाहणी केली। यावेळी समितीचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर VM पाटील, समिती सदस्य ॲडव्होकेट वैभवदादा पाटील, सदस्या प्राचार्या डॉक्टर मेघा गुळवणी, प्राध्यापक डॉक्टर रघुनाथ ढमकले, व्यवस्थापन परिषद सदस्य श्री स्वागत परोळेकर यांच्यासह शिवाजी विद्यापीठ सिनेट सदस्य डॉक्टर निवासराव वरेकर व पदाधिकारी यांनी आज खानापूर शहरातील 4 ठिकाणच्या जागेसंबंधी प्रत्यक्ष भेट देऊन उपलब्ध असणाऱ्या इमारतीची पाहणी करण्यात आली। यामध्ये संपतराव माने महाविद्यालय खानापूर, रयत शिक्षण संस्था संचलित ज्युनियर कॉलेज, शोभादेवी पवार ज्युनियर कॉलेज व एपेक्स पब्लिक स्कूल खानापूर या 4ही ठिकाणी समितीने भेट देत त्या ठिकाणी असलेल्या इमारतीची व उपलब्ध सुखसुविधेची प्रत्यक्ष पाहणी केली। सदर भेटीचा अहवाल दिनांक 25 जुलै रोजी समिती विद्यापीठात सादर करून विद्यार्थी, पालक तसेच प्रशासन यांना सोयीस्कर असलेल्या इमारतीची निवड करून चालू शैक्षणिक वर्षात म्हणजेच जुलै अखेर शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र या ठिकाणी निश्चितच सुरू होईल अशी ग्वाही समितीने दिल्याची माहिती ॲडव्होकेट वैभव पाटील यांनी दिले। यावेळी स्वतः वैभव पाटील यांनीही समितीला चालू शैक्षणिक वर्षात उपकेंद्र सुरू होण्यासाठी लागेल ती मदत करण्यास वैभव पाटील तयार असल्याचं सांगितलंय। आज दुष्काळी भागात शिक्षणाचे माहेरघर बनवण्यासाठी आम्ही सदैव तत्पर राहू अशी समिती सदस्यांच्या स्वागत समारंभात ग्वाही दिली। लक्ष्मण पाटील, 7 स्टार न्यूज, विटा।